जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, आणि गणही माझ्या मना, हो का पंडित शहाणा. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायचं वाङ्मय एवढं सोपं नाही बरं का. जगद्गुरु तुकोबारायचं वाङ्मयामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी बाबा माझा तितका अधिकार नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायचं वाङ्मय जसं समुद्राच्या पाण्यासारखं खोल आहे बर का. आणि ते तुकोबारायचं असं विशेष असलेलं ज्ञान त्यांचं वाङ्मय माझ्याच्याने काही होणार नाही. आणि मी काही कीर्तन करणार बरं का, मी काही महाराज नाही. सगळ्या मंडळीला परिचित आहे बरोबर. महाराज आहे, मी काही महाराज नाही, महाराज म्हणून आलो नाही. आमचे गुरुवर्य प्रमानंद महाराज सांगितले की तुम्हाला सेवा करायला, सेवा करायला येईल, कीर्तन करायला येणार. आणि मी कीर्तनकार नाही, मला कुठे कीर्तन येते. महाराजाला कीर्तन येत असते. आपण महाराज बी नाही, काही नाही, साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे. जसं जमल तशी सेवा करतो. माझा काही अधिकार नाही आणि ह्या गाडीवर बोलणं एवढंही माझं काही ज्ञान नाही. तरी पण माझ्या श्रीगुरूच्या कृपेने माझे श्रीगुरु मला जशी बुद्धी देते तसं मी बोलण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करेन. सांगू शकत नाही. आता जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे बरं काही, आणि काही साधा अभंग नाही. हा अभंग वारकऱ्याचं वैष्णवाच्या लक्षणाचं प्रतिपादन करणार आहे बर का. कारण का वारकऱ्याचं खरं लक्षण काय आहे आणि कोण्या लक्षणामध्ये वारकरी रमल्या जातो त्याचं विशेष लक्षण काय आहे त्या आजच्या अभंगातून सांगणार आहे. विठ्ठल ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमृतिम द्वैवातिकं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. याला म्हणतात मराठी विठ्ठल विठ्ठल. दान करायला किती होईल काय करायचं. चलत चलत बाबा माझ्या सुरात
याला जाणता म्हणावं लागते बरं का. उग कोणाला जमत नाही विठ्ठला. मस्तक हे पायावरी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या जाणी भक्तीचा ज्वाळा जाणी भक्तीचा ज्वाळा तुझी देवाचा पुतळा अनेक नही माझ्या मना होका पंडित शहाणा. वचन ऐका कमलापते माझे वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडी तू कती काळी आपण असावी जवळी जाणी भक्तीचा ज्वाळा तुझी दैवाचा पुतळा अनेक नही माझ्या मना होका पंडित शहाणा. आज मोजे हिप्परगा बर का देश हिप्परगा आणि राधा राणी आपलं आवडीचं कुलदैवत राधा राणीच्या पवित्र चरणरिंदाजवळ चाललेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यातला आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आमचे गुरुवर्य गुरुतुल्य प्रमानंदजी महाराज यांनी आवर्जून महाराज तुम्हाला ह्या दिवशी यावं लागते. मी पुढे जाते तुम्हाला सोडून तुम्ही अवतरांगे काय काय ते नेहमी जीवा काय करता दुसरा विठाला. आता मला काय जास्त बोलता येणार आणि मला बोलूच वाटलं पण माझा एक विषय असा आहे की
अभंगाला धरून बोलत नाही. किती वाजेपर्यंत सांगा तेवढ्या वाजेपर्यंत बोलत, पण अभंगाला झालं माझ्या विषयी बसला नाही. हा 11च्या पुढे जायचं नाही. आता किती वाजले टाइम सांगा मला. 9:45 11:45. हा तुम्ही सांगले त्याच्या आधी 5 मिनिटांनी करू. तुम्ही काय ते विठायला काय कीर्तन ह्याच्यातलं नो सप्त्यातलं होईल. हा तुमच्या मनानं म्हणू नका. वर टाइम अंगावर पुढे तुमच्या विठाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. जाणे इथून सुरुवात होती आपण. अभंगाची रचना, अभंगाचा विषयच वेगळा असतो. आपल्या कीर्तनाचा आपण कोणाच्या डोक्यात बसत नाही. त्याला वेगवेगळे कीर्तन ऐकून सवय झालेली असते. थोडा हसवायचं, नाचवायचं, फसवायचं झाले त्याला कीर्तनची आवडते. पण आपलं कीर्तन तसं नसते. अभंग म्हणजे अभंग. जाणे काय जाणे, कसं जाणे, कुठं जाणे, पण जाणे याचा अर्थ निघाले कुठे. खूप गोड विषय आहे हो. पण तुम्ही आता 9:45 म्हणल्यामुळे मी मलाही चक्कर आले. याचे काय का विठाला जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे या शब्दाचा अर्थ त्याच्या पाठीमागे कुठे. जाणे याचा अर्थ कुठं जाणे. बर कुठं जाणे याचा अर्थ काय जाणे. आता एवढ्यावर कीर्तन होते बरं का. आता तर मग ते पुतळा राहिला आणि ते बकर राहिला. आता एवढ्यावर कीर्तन होते. होय हो. जाणे भक्तीचा जिव्हाळा. पण मला काय सांगायचं, जगद्गुरु तुकोबरायला काय अपेक्षा आहे की जाणे काय जाणे. बर कुठं जाणे. जाणे याच्या पाठीमागचा अर्थ काय होतो. जाणे आहे पण कुठं निघाले. आम्हाला आलो कुठून माहित, जायचंय कुठं माहित नाही, आणि कुठं आहो ते बी माहित. बर कीर्तन ह्या अभंगावर भरपूर ऐकले असतील बरं का. हे कीर्तन असतं वेगळंच आहे. विठाला तुम्ही जाता. जाणे आम्हाला काय करायचंय. जाणे आहे. कुठे जायचंय. जाणे आम्हाला भारड ऐकली की नाही. गोरखनाथाला रे दादा दुसऱ्या देशाला जाणे आहे. पण जाण्याचं मार्ग माहित आहे का. आला शिकतो ने जा शिकवणे रे छाया. अरे जाण्याचा मार्ग तुला माहित आहे, पण तू कुठून आलास, तू कोण आहेस, काय जाणे हे जाणतो तू दैवाचा पुतळा. बर काय जाणे. जाणे आहे पण कुठे जाणे आहे.
बरं, जाण्याचा अर्थ तुम्ही कसे निघाले? बरं, तुम्ही कोण आहात? काय जाणलं तुम्ही? एवढंच भरपूर झालं कीर्तनाचं, एवढंच भरपूर झालं. जाणे, काय जाणे, कुठे जाणे, कशासाठी जाणे, त्याच्या खालचं सांगू. काय जाता, कुठे जाता, बर जाण्याचा मार्ग काय, बर काय म्हणून तुम्ही तो मार्ग स्वीकारलाय, त्याच्या पाठीमागेचा इतिहास काय आहे. खूप मार्ग आहे त्याच्या पाठीमागे अभंगाच्या, पण तुम्हाला सोप्या सोप्या भाषेत सांगून जातो. काय जाणे, भक्ती जाणे. भक्ती नाम काय आहे, भक्ती कशाला म्हणावं. कंबर बांधून कीर्तन सांगणं म्हणजे भक्ती आहे का? कंबर बांधून कीर्तन करणं म्हणजे पाठी घेणं आहे. विठ्ठल तुम्ही निघालात, तर तुम्ही कोण आहात तुम्हाला माहित आहे का? सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो. बघा, कोल्हापूरहून काय म्हणाले, तुम्ही कोण आहात? सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, जगे विस्तारलो माझा मी. या जगतामध्ये मी माझं स्वरूपी जगात विस्तार, त्याच्या खालोखाल ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या विस्तारलेपणाचे नावे हे जगच नव्हे आगावे, का दूध मुराले स्वभावी तिची दही. मी कोण आहे, मी कोण आहे माहिती, मी कोण आहे. ज्ञानोबरायची शंका वाग, मे कोणाचे मज सांगा कोणी, वराड मिळाली आवराड. काय म्हणले, मी कोणाची मज सांगा कोणी, वराड आली आवराड. मी कोण आहे, मी कोणाचे हे तुम्हाला माहित आहे का? हे जेव्हा जाणतात त्यावेळेला भक्तीकडे अभंगाचं पहिलं जरा
जळणे भक्तीचा ज्वाळा जाणे बर भक्ती भक्ती ज्या वेळेला जाणते त्यावेळेला भक्ती कळली पाहिजे तर जाणता येईल. भक्ती कळली का अहो भक्ती सोडून द्या आपण तर आपल्याला कळलो काय आ आपण कळलो आपल्याला आपलं खरं रूप काय हो या जगतामध्ये असं काय आहे हो एका गावात सांगू का तुम्हाला बरीच भावकी असते आणि त्या भावकीमध्ये एक हिरा असते बर का पण त्या हिरीवर किती मोठाली असते तू 10-12 भावकी 10-12 मोठ आहे त्याच्यावर एकाचा अधिकार आहे एकाचा अधिकार नाही 10 जणांचा अधिकार आहे. आता कोण म्हणावं माझं म्हणावं तर 10 जण माझे कोण सिद्ध करू शकते वीर माझे सिद्ध करता येते का जसं वीर एकत्र करता येत नाही तसं देह तुमचा नाही तुमच्या देहावर अनेक जणांचा काय आहे ताब्यावर का देहावर कोणाकोणाचा ताबा आहे देह कोणाचा आहे जशी हेर तुमची नाही तसा देह काळाचे हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केलाशी प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला माझ घर माझ असंच आहे घर माझं शेत माझं बायको माझी आहे का मर्दंग मास्टर काय म्हणते मर्दंग हे का नाही गाणारा काय म्हणतो माईक आहे का चंद माझे माझे
घेऊन या छंद माझी माझी. बर, अरे बाबा तुमचं काहीच नाही बरं, काहीच नाही, पण सगळं माझं म्हणतो बरं. काय आहे आपलं? कुणीकडे पण केस आहेत का बरं तुमचे केस मग पांढरे का झाले? तुमचा ताब आहे का? जसं 10 जणांचा ताब आहे निघाले, तसं याच्यावर अनेक जणांचा ताब आहे बाबा. आणि यालाच मधोमधी बसले तुम्ही, आहे का नाही? मग तुम्ही काय जाणाय निघाले आणि काय जाणले? जाणे, अरे काय जाणे? तुम्ही काय जाणता आणि काय जाणलं? तुमचं शरीर नाही, तुमचं घर नाही, तुमचं दार नाही, मग तुम्ही निघाले कुठं? तुम्ही कोण आहात? देश वेश नव्हे माझा, करू सत्ता कोणावरी. महाराज म्हणले देश नाही, देश नाही, सहज फिरत आलो. आता रात्रीच्या अशा वेळेला मस्त माणसं फिरायला निघते बा. कुठे निघाली? वारा खायला. कसं निघालो? सहज निघालो. कशाला निघालो? वारा खायला निघालो. तुम्ही सहज आले का? महाराज म्हणले सहज आलो, आठास करून आलो नाही. तुम्हाला कोणी आणलं? सहज आलो. आता तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही जर येण्याचं प्रयोजन जाणले असते, तुम्हाला खरी भक्ती कळली असती. तुम्हाला तुमचं स्वरूप माहित नाही. तुम्ही आले पण इथं भुलले बर का. मी माझा भुललो गा आपणच आपल्यामध्ये बोलून गेलो. पण गंमत अशी आहे बाबा, आपण कशासाठी आलो, का आलो, कुठे जायचंय, जायचं माहित नाही. आलो कुठून माहित नाही. का आलो? येण्याचंही प्रयोजन नाही, जाण्याचंही प्रयोजन नाही, आणि इथं का आलो हे बी माहित नाही. नेमकं तुम्ही कोण आहात? आहे मी करावा विचार, करावा
मी आहे कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार केलाय का? ज्याला याचा विचार केला त्यालाच भक्ती कळते आणि तो मार्गावर असतो. बरं का? काय जाणतो? काय जाणतो? ज्याला जिथं जायचं ते जाणतो. जाणून निघावं का नेणून? जाणावं लागतं, आधी कळावं लागतं. काय जाणावं? मी कोण आहे हे जाणावं. हे नरा आत बघ जरा, नवी रे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. तू कोण आहे? महाराज सांगू लागले, बाबा तसं नाही, जाणल्याशिवाय कळत नाही. तुम्ही जाणा आधी. काय जाणा? तो कोण आहे, मी कोणाचा कोण आहे, माझं स्वरूप काय आहे आणि मी कोण आहे. माझं स्वरूप मी देह आहे का माझं स्वरूप ब्रह्म आहे, हे कळण्यासाठी साधू संतांची गरज आहे. साधू संतांशिवाय, श्री गुरु शिवाय हे कळत नाही. म्हणून म्हणतात म्हणे ज्ञानेश्वर असा विचार पाहिजे की मी कोण आहे, मी कोणाच आहे. ज्या वेळेला खऱ्या स्वरूपाची प्राप्ती होते त्यावेळेला गुरु कळत असतो. गुरु सहजा कळत नाही बरं का. गुरु कळतो का? तर गुरु कोण आहे? गुरु कळतो का? गुरु कळाला का? काय महाराज? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. गुरु कळला पाहिजे. गुरु नाही कळला ना काही कळलं. ज्ञानोबराय किती तरी गुरुचं वर्णन करतात. एक एक गुरु भावी न देव न कळे ने संदेह, गुरु विनानुभव कैसा कळे. ज्ञानोबरायचं वाङ्मय सांगता जाणतीने गुरु भजिनी, जाणे भक्तीचा जिवाळा. जो जाणून श्री गुरुला शरण जातो, जो जाणून श्री गुरुची सेवा करतो, जो जाणून श्री गुरुशी एकरूप होतो, जो श्री गुरुशी एकरूप होतो त्यावेळेला खरा दैवाचा तो. आता इथे शब्द ची हे चकार आहे बरं का. तोची दैवाचा पुतळा. तर काय करतो? तर हे चकार आहे. चकार काय करतो? अवघ्याला मोकार करतो. तेची तोची काय
काय करतो चकात अवघ्याला मोका. थोडक्यात सांगू का तुम्हाला? माझ्या घरी माझ्या मुलाचं वाढदिवस आहे आणि आमच्या कोणीतरी पाटलाला आमंत्रण आहे शिरोळ. बर का? म्हणजे पाटील उद्या वाढदिवस बारशाचं जेवण आहे तुम्ही आलंच नाही. पाटील म्हणजे परमानंद महाराजाचा सप्ताह हे पर्याला आणि आम्हाला काही जमणार नाही. घरचे आले तर चालतील का? नाही 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 नाही. तुम्ही तो अन्य कुणाची उपस्थिती नाही पाहिजे. अन्य कुणाचं नाव सांगू नका. अन्य कुणाची गरज तुम्ही तो जो गुरुला जाणतो गुरुशी एकरूप होतो त्याची समर्पित होतो तोची दैवाचा पुतळा. विठ्ठल तुम्ही अन्य कुणाचं नाव सांगू नका. पोराचं नाव सांगू नका. पोरीचं नका. बायकोचं नका. आणि कुणाचं नाव सांगू नका. तुम्ही आले आलं की सकारात व्याकरण आहे बरं. ची ते ता आणि तो हे व्याकरण आहे बरं. हे चार आले आले की तो चकार आहे. विठ्ठलची विठ्ठल देखीला विठ्ठलची एक अनेक नाही एक. विठ्ठलची अन्य देव नाही. तसं तुम्ही तोची दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा तो कोणता? अन्याकडे पाहत नाही. अन्याची स्तुती करत नाही. अन्याचं नाव घेत नाही. त्याच्याशी समर्पित होतो. त्या त्रिगुशी एक होतो आणि ब्रह्मस्वरूपामध्ये मन होतो. एकरूप होतो. तोची दैवाचा तोची जाणे भक्तीचा तोची. जो त्या स्थितीमध्ये जाऊन भजन करतो तोची जाणे तोची भक्ती जाणे तोची तोची जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा जो जाणतो जिव्हाळा या शब्दाचा अर्थ ठरायचा अंतःकरणामध्ये त्याच्याशी एकरूप होतो आणि त्या सुखामध्ये स्थिर असतो तोची दैवाचा पुतळा तोची. अन्य नाही. सगळ्याला काढून टाक. एकची की आलं की संपला विषय. काय जाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे जिव्हाळा भक्तीचा भक्तीचा जिव्हाळा जाणे तोची दैवाचा पुतळा. तोची पुतळा दैवाचा जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा भक्तीचा जाणे तो जिव्हाळा भक्तीचा जाणतो. ज्याच्याकडे जिव्हाळ्याची भक्ती आहे त्याच्याशी एकरूप झाला. जसं मासा पाण्या व्यतिरिक्त राहू शकत जीवना वेगळी तैसा तुका अमृतानुभव का माऊलीचं फार सुंदर वाङ्मय. लवणाची मासोळी
जरी झाली जिवाळी जळी ना जळा वेगळी जी. माशी कशाच्या? मिठाच्या. बर का? माशी कशाच्या? मिठाच्या. आता मिठाची माशी आहे आणि त्या सत्पुरुषाने तिच्यामध्ये त्याच्या साधनाच्या मार्फत तिच्या जीव द्या. बर का? आता ती माशी जिवंत झाली, ठीक आहे. आता मिठाची असल्या कारणाने पाण्यात राहू शकत आणि माशी असल्या कारणाने पाण्याशिवाय राहू शकत. त्याचा फैसला करून माझ्याकडे येऊन द्या. माशी कशाची आहे? तोची जाणे शुद्ध, जाणे भक्तीचा जो ह्याला जाणतो तोच दया. पाकिट घेऊन कीर्तन करतो काही नाही, आखरी नरकाला जावं लागेल. किती मोठा राहू दे विठ्ठल. माशी कशाची आहे? लवणाची मासोळी. लवण म्हणजे मीठ. जरी झाली जिवाळी जळे ना जळा वेगळी जळी जिरी. माशी मिठाची आहे आणि तिच्यात योग सामर्थ्याने जीव घातला. आता ती माशी पाण्यात राहावं का पाण्याच्या बाजूला राहावं हे तुम्ही मला उद्या या विचार करून या. मिठाची असल्या कारणाने पाण्यात राहू शकत नाही आणि माशी असल्या कारणाने पाण्याशिवाय राहू शकत नाही. हे जेव्हा तुम्हाला जाणता येईल सरिता निराळे. सरिता म्हणजे पाणी. नोहे सरिता निराळे लवण मिळविता जळे. जसं मीठ पाण्याच्या बाजूला काढता अजून एक तू कवर आहे तू लवणाची सुंदरी
घेऊन आणली सागरी. मिठाची काय केली म्हणजे एकाने हत्तीची. कलाकार भारी. अयो, कलाकार भारी. पंढरपुराच्या बाजारामध्ये हत्ती पांढरा शुभ्र उभा ठेवला. आणि मग त्या कलाकाराने तिथं बाजारामध्ये तो हत्ती मांडला. आणि इतका शोभिमान दिसल्यामुळे पांढरा शिपट हत्ती त्यांनी खरेदी केला. म्हणजे आपल्या शोकेसवर ठेवायला बरं आहे. बर का, आणला. पण ते फॅनचं वारं, बायाचं झाडलेलं वारं, ते जाऊन 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 ते काय झालं, पांढरा होता ते हत्ती लाल गुण झाला, झुरळायला. आता त्या मालकाला वाटलं, म्हणलं एवढा मोठा हत्ती, इतका सुंदर हत्ती, तर आता आपण काय करायला पाहिजे याला. विठाला विठाला आणि त्यांनी काय केला, ते हत्ती धुवायला नेली बरं समुद्रामध्ये. हत्ती कुठे नेला, समुद्रामध्ये धुवायला नेला. मला आधी तोंड दाखवून देऊ म्हणला. ओंजळ भरून पाणी टाकला, असा हात फिरवण्याच्या आधी पाय कुणीकडे पडून गेले हत्तीचे. पाय सापडा नाहीत म्हणून पाठीमाग शेपटाकडे गेला. शेपूट बी गाय पण हत्ती बी गाय. किती दिवसांना मिळाला हत्ती. म्हणून महाराजांना लवणाची कुंजरी. हत्ती दिवायला गेला. पण मला काय सांगायचं आहे, हत्ती मिठाचा होता का मूळ स्वरूप पाण्याचा होता. त्याचा अधिष्ठान काय, पाणी आहे. मग हत्ती खऱ्या स्वरूपात गेल्याच्या नंतर हत्ती राहिलं पाणी, हे जाणलं. हे ज्या दिवशी जाणतात तोची दैवाचा तुम्ही मिठाकडे पाहिलं का हत्तीकडे पाहिलं, तुमची नजर कशाकडे गेली, मिठाकडे. दुसऱ्या भाषेत आता तुमचं ही वर्ग बरंच लांब आहे, मला वाटतं अर्धा किलोमीटर तरी असेल. पण तुम्ही अर्धा किलोमीटर जाता, आता येताना बॅटरी पिटरी आणलीच असेल का नाही, दक्षिण आणली ना. हा, आता बघा, तुम्ही बॅटरीच्या उजेडाने आले, मग तुम्ही उजेडाने रस्त्याला बॅटरीचा उजेड दाखवला, तुम्ही उजेडाला पाहिलं का इंचू खड्डा पाहिला, नेमकं काय पाहिलं रस्त्यानं. तुम्ही हिपरगावच आले का, येताना तुम्ही बॅटरी आणली, बॅटरीच्या प्रकाशाने तुम्ही काय काय पाहिलं रस्त्यावर. बरं, बॅटरी आणण्याचं प्रयोजन काय, काहीतरी पडू नये बाबा, पायाला काहीतरी लागू नये. ज्याच्या प्रकाशाने आलो, तुम्ही इंचू खड्डाच पाहिला पण प्रकाश पाहिला, तुम्ही मीठच पाहिले पण मीठ खरं काय हे पाहिलं. ज्या दिवशी हे जाणताल त्या दिवशी खरी भक्ती कर. विठ्ठल त्याच्या प्रकाशाने आलो, आम्ही जे पाहायचं ते पाहिलं. पाहिलं का तुकाराम बुवा, प्रकाशाच्या सायाने आलो पण प्रकाश पाहिला नाही, वाटण काय काय पडलं हे पाहिलं. हत्तीला घेऊन आलो, हत्तीचा तो पांढरा शुभ्रपणा पाहिला, पण हत्तीचं मूळ स्वरूप काही पाहिलं का. ज्या दिवशी तुम्ही हत्तीचा, मिठाचा, पाण्याचा काय संबंध आहे हे ज्या दिवशी जाणताल, भक्तीचा आणि भगवंताचा काय संबंध आहे जाणताल,
तोची दैवाचा पुतळा, तोची आधार नाही, एक तोची, अन्य नाही, तोची दैवाचा पुतळा. कंबर बांधून कीर्तन करा असं आणि मोठ्या गाडीत येतात. अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तो पंडित असेल, पांडित्य करीत असत. जो शहाणा आहे तो कशाच्याच बळी पडत नाही, कशाच्या मोहात अडकत नाही. जो खरा जाणून भक्ती करतो ना, कशाच्या मोहात पडत नाही, कशामध्ये गुंतून राहत नाही. तो निराकार स्वरूपाचा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याशी एक होतो. जसं मीठ समुद्रामध्ये एकरूप होतो, तसा ब्रह्मा भगवंताचे श्रीकृषी एक होतो. अन्य उपाधी घेऊन हिडतो तो मूर्ख असतो. अहो हे दिसायला वारकरी आहे तो महाराज, हे असायला तो बरं आहे. त्याच्याकडे विलक्षण केलं, लक्ष केंद्रित केलं आणि ह्या जगाकडे पाहिले कोण साधू आहे, काय करतो. साधूचं सोंग घेऊन निघालेली ही जग आहे. तत्वज्ञान सांगतील त्याच्याशी एकरूप होत नाही. म्हणून महाराज म्हणजे कीर्तन करशी, कीर्तनकार होशी, परी वैष्णवाचं सोंग घेऊन चालणार नाही, महाराजाचं सोंग घेऊन चालणार नाही. तर त्या स्वरूपाशी एक व्हा, त्यावेळेला तुम्हाला खरी परमार्थ कशाच्याच बळी न पडतो, निराकार स्थितीत राहतो तो साधू असतो. अरे प्रपंचिकाला संसार नाही, तेवढा साधू लोकाला संसार. कोण करावं, काय करता तुम्ही? काय ह्या साधू जनाचं सोंग घेऊन या जगात आलं का? साधू कसा असतो? आम्ही तुम्ही निर्विकार उपाधी वेगळी, काहीच संसार तुम्हाला नाही, तुम्हाला कसल्या प्रकारचा संसार नाही. आमच्यासारख्या परपंचित बरी, साधू लोकांचा लय मोठा संसार. होते 2-2 वाजे कोणा जेवायला मिळत. म्हशी बांधले की नाही, ढोरं बांधले की नाही, गोरे सोडले की नाही, दूध काढले की नाही. अरे बोंब लायला साधू झाले का? तुम्हाला कशाला लागते म्हणायचंय का? आम्ही तुम्ही निर्विकार, निर्विकार स्थितीत राहतो तो साधू आहे. आणि तो ती दैवाचा मन नाहीतर म्हणले हे आणखी नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. हे पंडित आहे, ते पांडित्य मिळवतात, साधू होणं शक्य नाही. हे आव आणलेलं आहे जगावर. साधूपणाचं भेष धारण केले, साधू नाही तोची दैवाचा पुतळा. महाराज म्हणजे असते माझ्या मनाला काय अनेक नव्हे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. पंडित असेल, शहाणा असेल, पण तो माझ्या मनाला आवडला नाही देवा, आणि मी त्याचं नाव सुद्धा घेणार नाही. काय त्या तुकोबऱ्याचा अधिकार आहे, आणि तुकोबऱ्याचेच अभंग घेतात, तुकोबऱ्याचेच वाङ्मय सांगतात, आणि येणे लोक त्याच्याच मागे लागतात. विठ्ठल बरेच महाराज बघलो बघा, ते बैल सोडण्यात, म्हशी ओळण्यात, ते दूध काढण्यात, ते इकडं गेलं इकडं गेलं. देवपूजा नाही,
कोणती साधना नाही. होय लक्ष्मण महाराज, ती बघा कधी जाऊन 20 वर्षी पुढे आला होता महाराज. अशोक मठाची परी पाहिली गेल्या पुण्याकडे. अरे ते तिथे चाऱ्यातून त्या कुट्टीतून त्याच्यात जीव अडकला त्यांचा. परमार्थ खराव कोण निघाली की गाडी. महाराज आले महाराज आले महाराज आले. तर कुठले महाराज आले. पोचराज बरे कुठे अरे बाबा, जो साधू रामून भक्ती करतो त्या प्रभूशी एक होतो आणि त्याच्याशी एकरूप होतो. त्याच्याच आनंदामध्ये जो मग्न होतो तोची दैवाचा पुतळा खरा त्या स्वरूपाला विलीन होतो. आणि त्या स्वरूपात विलीन होऊन जगाकडे पाहतो. त्याचं नाव साधू आहे आणि तोच देवाचा पुतळा. एवढ्याच्या व्यतिरिक्त जर राहतो तर महाराज म्हणले अनेक नोये माझ्या मना हो का पंडित शहाणा. शहाणा असेल, पंडित असेल, पांडित्य करीत असेल, पण जो याच्या व्यतिरिक्त राहतो त्याच्याशी एकरूप होतो, त्याच्या चिंतनामध्ये जो मग्न होतो त्याच्याशी एकरूप होतो, त्याच्या चित्तामध्ये दुसरा विषयच नाही. वा तुझ्या वारा लागू निधी अंगा ऐसे पांडुरंगा. कळवाने कशाचा वारा? अन्य पदार्थाचा, अन्य विषयाचा. अन्य म्हणल्याच्या नंतर अनेक आहे. बरं, साधूच्या अंतकरणामध्ये काय पाहिजे? एकच एकच. त्याच्याशिवाय दुसरं आणण्याचा थारा नको. आम्ही केले झाली अहो हे काम एक. आम्ही काय काय धरले आमच्या चित्तात.
ढोरं आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत, गोरी आहेत. कापूस झाला की नाही, सोयाबीन झाले की नाही. अरे काय महाराज, काय तुम्ही करता? काय थोरपण, काय करत थोरपणा? महाराज म्हणले काम क्रोध वैरी घातले बाहेरी, पैसलांतरी पांडुरंग. ज्याच्या अंतकरणात पांडुरंग बसतो, ज्याच्या अंतकरणामध्ये प्रभूचं भजन असतं, आणि तो कसा असतो बघा तिसरं चरण. नामरूपी चरणे चित्त, नामरूपी चरणे चित्त. नामे रूपे जळले चित्त, त्याचा दास मी अंकित. देवा बऱ्या म्हणतात, मी अन्य कोणाला साधू म्हणत नाही बरं का, आणि मी म्हणणार सुद्धा नाही. तुम्हाला काय करू वाटेल ते करा. मी कोणाला साधू म्हणायला तयार नाही, आणि मी कोणाला साधू म्हणणार नाही. का म्हणणार नाही? तर ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या अंतकरणामध्ये प्रभू शिवाय, नामाशिवाय दुसरं काहीही नाही, त्याचा दास मी अंकित. त्याचा दास होईल, त्याचं दास्यत्व करीन, अहोरात्र त्याची सेवा करीन देवा. पण संसारिकाच्या पलीकडचे वागतात, तत्वज्ञान सांगतात, आणि कोणी माझ्या मना ओका पंडित शहाणा विठ्ठल. ज्याच्या चित्तामध्ये तो सतत तो पांडुरंग आहे. नाम रूप, नाम आणि रूप. रूप कशाचं आहे आणि नाम काय आहे? बर, नामाचा आणि रूपाचा ज्या दिवशी मेळ बसला तो जाणे. रूप कोणतं आहे? तुम्ही रूप पाहिलं का स्वरूप पाहिलं? नाम आहे का रूप आहे? रूप नाम आहे का नाम रूप आहे? पुरावा आहे का तुमच्याकडे? आला नावा
आला नावा रूपा तुका म्हणे. मग आता रूप खरे का नाम खरे? नाम आठविता रूपी प्रगट पे ठाण. काय आठवले तुम्ही? नाम आठवले का रूप आठवले? रूपाने नाम आठवता येतं का नामाने रूप आठवतं? नामाचा आणि रूपाचा ज्या दिवशी मेळ बसला, पण गंमत तशी झाली, नामा रूपा नाही नामारूपा. नामाचाही मेळ नाही आणि रूपाचाही मेळ नाही. रूप कशाला म्हणू? आम्हाला माहिती. रुपये पाहता काय पाहता? रूप पाहता आलो नाही, रुपये पाहता. कस गाडीत आलेला महाराज काय पाहतो? रूप पाहतो का रुपये पाहतो? काय पाहतो? गाडीत आला म्हणून किती पाहतोय? मग सुख झाले हो. अरे काय चाललंय? नामाचा आहे रूपाचा आहे मिळणार. नामा रूपा अवघा वाचेचा गोंधळ. म्हणूनच महाराज म्हणले अशा लोकांना मी काही महाराज म्हणणार. अनेक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा. तो शहाणा असेल, पंडित असेल. का बरं? ज्याच्या चित्तामध्ये नाम आहे, ज्याच्या चित्तामध्ये तो रूप आहे, नामावर रूपावर तो सतत त्याने जमून राहिलाय. कायची गोळ नाही हो? हरिचरणावर चित्त जडे आहे का? काय गोळ नाही? कसली जीवाला आहे की नाही? हरिचरणावर चित्त जडे. हा बरोबर. जीवाला जडायला पाहिजे. नामे रूपी जडली चित्त. नामावर रूपावर ज्याचं चित्त जडलंय, एक रूप झालेलं आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही आठवत नाही, दुसरं काही ध्यानात येत नाही, दुसरा काही विषय बोल लागत नाही. कारण का? नामे रूपी ज्याचं चित्त नामाशी एक रूप झालं. अनेक दुसरी मज नाही आता. झालेला आहे. अशाला नित्याचा काय होईल? दास होईल, त्याची सेवा करी. बर का? कोणाची सेवा करे? ज्याचं चित्त प्रभूशी एकरूप झाले, ज्याचं अंतःकरणावर प्रभूविषयी दुसरं काय नाही. मग त्याच्या शेत
पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी ध्यानी मनी काय असावा पांडुरंग असावा तोची दैवाचा पुतळा अन्यविषयी दोस्त्यात झाला का तो घोटाळा झाला तो साधू नाही बरं तो साधू नाही लोका सांगे आपण माथे नेनता वाया गेला कनो तांडून पणीला सांगायचेच महाराज करायचे कोणीच नाही जो खरा साधू असतो तो निर्विकार प्रभूशी एकरूप राहतो आणि त्याच्या भजनामध्ये तल्लीन असतो त्याला जगाचं घेण नाही जगाशी काही संबंध नाही ज्या दिवशी तो त्याच्याशी एकरूप होतो आणि तेवढ्या पुरताच वावरतो कशा पुरतं मी कशासाठी आलो मला काय करायचंय आले उदराया दीन उद्धराया आले दीनजन एवढ्यासाठी आले एवढ्यासाठी कीर्तनाला यावं महाराज बाकी कुठंच फिरले समाजाला बोध देण्यासाठी साधू फिरत असतो मोकाराने फिरून फायदा नाही आणि इकडं तिकडं उगाच डोकं घालून बी उपयोग त्याचा दास मी अंकित महाराज म्हणले नामे रूपी जडले चित्त याचा दास मी अंकित अनेक हे माझ्या मना भोका पंडित शहाणा विठोबा नामे रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे जाणे भक्तीचा भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा ज्ञानेश्वर Thank you.
बाई